गेले 4 वर्ष झालं आम्हाला विश्वासात घ्यायचं म्हणते, पण तो काय विश्वास कुठे दिसत नाही। आम्ही विश्वास पुढे गेल्यावर मुख्यमंत्र्यांना सांगतो की विश्वास सापडलेला आहे, मग आम्ही त्यांच्याशी चर्चा करायला तयार आहे। माननीय मुख्यमंत्री यांच्याशी एकदा हेलिपॅडवर प्रयत्न केला होता भेटायचा, पण त्यांनी भेट दिली नाही। मुख्यमंत्री म्हणतात नुसतं आम्ही विश्वास घेतो, पण ती विश्वास काय आम्हाला दिसत नाही। आमच्या वेळेवर 3 वेळा अन्याय झालेला आहे। आम्ही आता ऐकायच्या मनस्थितीत नाही, आम्ही कुणाकडे जाणार नाही, आम्ही कुठल्या मंत्र्याकडे आमदारकडे प्रतिनिधीकडे कुणाकडे जाणार नाही। आमचं आंदोलन आम्ही स्वतः लढणार। त्याचा पहिला भाग एकादशी दिवशी आम्ही सर्वजण उपाशी बसून आमचे दुकानं बंद ठेवून काळे झेंडे लावून जोपर्यंत मुख्यमंत्री महापूजा करतात तोपर्यंत आम्ही हे संध्याकाळी 8 ते पहाटे 8 सकाळी 8 वाजेपर्यंत आम्ही आमचे सर्व दुकानं बंद करणार आहेत आणि एक प्रकारचा निषेध नोंदवणार आहेत। माझा वडील घर जागा देऊन मेला, माझा आजोबा देऊळ देऊन मेला, ह्याचा 1 रुपया सुद्धा तुम्ही मला महाराष्ट्र शासनाने दिला नाही। माझा मान सन्मान केला नाही। 1000 वर्षाची परंपरा, हजारो कोटी रुपयाची संपत्ती देऊन महाराष्ट्र शासन अजूनही मंदिरात कशा प्रकारे वागते ह्याचा एक अभ्यासाचा विषय। ह्या सगळ्या गोष्टीला आम्ही वैतागलेलो आहोत। आमचं जीवन मुश्किल झालेलं आहे। देवेंद्र फडणवीस यांनी आमच्याशी स्वतः बोला, आम्ही कोणाकडे जाणार नाही। यासाठी एकादशी दिवशी आमचे सर्व दुकानं बंद ठेवून आम्ही निषेध व्यक्त करीत आहोत। राम